नमस्कार. माझ्या या नवीन चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप धन्यवाद. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यामधला दुसरा गुरुवार. तर आज योगायोग पहा. आज दत्त महाराजांची जयंती देखील आहे. तर हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर केलेला आहे. तर मार्गशीर्ष महिन्यामधला गुरुवारची पूजा मी कशी करते, पूजा मांडणी कशी करते, हा हा दाखवण्यासाठी छोटासा प्रयत्न माझा आहे. तर देवपूजा मी अगोदरच करून घेतलेली आहे. तर इथे पाट ठेवलेला आहे, त्यावर वस्त्र अंथरून घेतलेलं आहे. कुठलीही पूजा असेल, कुठल्याही देवी देवतांची पूजा असेल तर अभिषेक आपल्याला अगोदर करून घ्यायचा आहे. अभिषेक केल्यानंतरच आपली पूजा संपन्न होत असते. आता मी गणपती बाप्पा आणि लक्ष्मी मातेची मूर्ती इथे ठेवणार आहे आणि त्यांना अभिषेक करून घेणार आहे. तर दुधाने अभिषेक करायचा आहे. त्यामध्ये थोडंसं आपल्याला साखर टाकून घ्यायचं आहे. हा जो अभिषेक केलेला पाणी असतो, जो दूध असतो, तो आपल्याला झाडांना घालायचा आहे. इकडे तिकडे कुठेही फेकून द्यायचं नाही. आता हे मूर्ती काढून स्वच्छ मी एका कापडाने पुसून घेणार आहे आणि नंतर त्याला हळदी कुंकू लावून घेणार आहे. थोडीशी अक्षता वाहून घ्यायचं आहे. आणि काल ज्यावेळेस मी मार्केटमध्ये गेले तर हे गळ्यातले मला खूप आवडले. वाटलं की व्यवस्थित मूर्तींना बसतील, पण ते काही मूर्तींना बसले नाहीत. मग मागे मी त्यांना गाठ बांधून घेतले, त्यावेळेस ते व्यवस्थित बसले. आता गणपती बाप्पांना त्यांच्या जागेमध्ये विराजमान केले. आता आपल्याला अक्षता वाहून घ्यायचं आहे. छोटीशी फूल काढून घ्यायचं आहे. त्यावरती हळदी कुंकू आणि त्यावरती भरलेला कलश ठेवून घ्यायचा आहे. नारळ ठेवून घ्यायचा आहे. तर अगोदर आपण पानं ठेवून घेऊयात. भरलेल्या कलशमध्ये देखील आपल्याला थोडीशी हळदी कुंकू, अक्षदा आणि एखादं फूल घालून घ्यायचं आहे. फूल नसेल तर 1 रुपयाचा सिक्का देखील आपण घालू शकता. तर मी इथे फूल घालून घेतलेला आहे. कुठलीही पूजा करते वेळी माझ्या सर्वात वेळ जाणारा काम म्हणजे हाच आहे. कारण कसं ना, मार्केटमध्ये सेम पानं आपल्याला भेटत नसतात. एक लहान मोठं असे असतात आणि लहान पानं जर असतील तर ते व्यवस्थित बसत नाहीत. ते सारखं पडत असतात. म्हणून मी ज्यावेळेस त्यांना पानं मागायला गेले त्यांना एकच सांगितलं की मला मोठे पानं बघून द्या. मग आता हे पान मोठे असल्यामुळे व्यवस्थित कलशमध्ये बसलेले आहेत आणि वेळही माझा गेलेला नाही. आता हा नारळ मी इथे ठेवून घेणार आहे. नारळाला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. कलशला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. तर आता तुम्हाला वाटत असेल की मी पूजा देवाऱ्यावरतीच मांडत आहे. तर हो, मी पूजा देवाऱ्यावरतीच मांडत आहे. कारण माझा जो किचन आहे ना, तो खूप छोटा आहे. व्यवस्थित पूजा मांडता येणार नाही. किचन ऑलरेडी छोटा आहे आणि त्यामध्ये सामानही आहेत. म्हणून मी ही पूजा देवाऱ्यावरती मांडून घेतलेली आहे. हॉलमध्ये तशी जागा होती, पण कसं आहे ना, शेजारचे लहान मुलं मुली असतात. ते घरी खेळण्यासाठी येत असतात आणि मुलं मुली म्हणलं ना, लहान मुलं म्हणलं ना, तर ते काहीही ऐकत नसतात, शांत बसत नसतात. म्हणून वाटलं की चला यावेळेस आपण पूजा देवाऱ्यावरतीच करूयात. तर ही मूर्ती मी इथे लावून घेणार आहे. जसा हा देवारा माझा व्यवस्थित आहे, पूजा करणे इतपत तर व्यवस्थित आहे. आणि हा वस्त्र मी इथे घालून घेत आहे. पण मला वाटतं की हा वस्त्र व्यवस्थित बसणार नाही. कारण तुम्ही बघू शकता पुढे थोडाही जागा शिल्लक राहिलेला नाही. कारण मला पान सुपारी वगैरे ठेवायचे आहेत. आता मी हे वस्त्र काढून घेणार आहे. जो माझा जुना आहे तोच मी घालून घेणार आहे. याचा कापड जो आहे ना, खूप टाईट आहे, त्यामुळे हा व्यवस्थित बसत नाही. त्याला जागा पाहिजे, पण इथे इतकी जागा नाही आहे. म्हणून मी तो जुना आहे ना, तोच मी वापरणार आहे. आणि हा कापडही व्यवस्थित आहे, खूप छान बसतो देखील. आणि याला पदर देखील आहे, पण त्याला पदर नव्हती, पण इच्छा होती ते घालण्याची. पण काही हरकत नाही, हे देखील खूपच छान बसतं, खूप सुंदर दिसतो हे देखील. आता गळ्यातले घालून घेणार आहे. काल ज्यावेळेस मी मार्केटमध्ये गेले तर एक गळ्यातलं मला खूप आवडलं, तर ते मी दाखवणार आहे.
आणि ते इतके सुंदर दिसलं ना, आणि देवीला घातल्यानंतर देखील खूपच सुंदर दिसेल. ज्यावेळेस आपण बाहेर जातो, काही ना काही आपल्याला आवडत असतं, बघितलं ना असं वाटतं की हे घ्यायला पाहिजे आणि आपण घेतच असतो. तर हा गळ्यातला आहे. खूप छान आहे, व्यवस्थित बसलेला आहे. आणि मंगळसूत्र घालून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे मूर्तीला. आता मी पानं ठेवून घेणार आहे. पान ठेवून घेतल्यानंतर त्यावरती थोडंसं अक्षदा, हळदी कुंकू, त्यानंतर लक्ष्मी मातेचा मूर्ती इथे मी स्थापना करणार आहे. मूर्ती स्थापना झाल्यानंतर आपल्याला पान सुपारी ठेवून घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपण पान सुपारी ठेवतो त्यावरती देखील आपल्याला थोडीशी अक्षदा आणि हळदी कुंकू हे वाहून घ्यायचं आहे. आता वाजलेले आहेत सकाळचे 5:30. तर मला कधीही कुठलीही पूजा असेल तर सकाळीच करायला आवडतं, कारण सकाळचा वातावरण जो असतो तो खूप प्रसन्न असतो, खूप शांत असतो. शांततेमध्ये पूजा केली ना तर आपलं मनही लागतं आणि आपल्याला देखील खूप आनंद भेटत असतो आणि कुठलीही घाई गडबडी होत नसते. तर आता ही गजरा मी इथे घालून घेणार आहे. जसा मला गजरा हवा होता तसा गजरा मला भेटलेला नाही. खूप शोधले पण तसा काही गजरा भेटलेला नाही, म्हणून मी हा साधाच गजरा आणलेला आहे. आता सगळे झोपलेले आहेत, निवांत पूजा मी करू शकते. नंतर उठल्यानंतर खूप घाई गडबडी होत असतं. सगळ्यांचे कामं आपल्याला करावे लागतात. मुलं शाळेला जाण्याची त्यांची घाई गडबड असते. खूप सारे कामं असतात. आता मी इथे फळं ठेवून घेणार आहे. केळी देखील मी यावरतीच ठेवून घेणार आहे. आता फळं केळी तरी एका जागी बसले व्यवस्थित, पण हे जे 5 झाडांचे पानं असतात ते कुठं ठेवायचं हे मात्र अवघड झालं, कारण इथे कुठेही मला जागा दिसत नाही आहे. याच्या मागे जरी मी ठेवलं तर सगळे देव जे आहेत ते झाकून जातील, व्यवस्थित दिसणार नाही. याचं काय करायचं आहे मी नंतर पाहून घेते. फुलं मात्र मला खूप छान भेटले. सगळ्या प्रकारचे फुलं मला मार्केटमध्ये भेटले आणि देवाऱ्यावरती जितके फुलं असतात ना ते खूप छान, खूप सुंदर दिसतात. आता मला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आणि हा पुस्तक मी इथे ठेवणार आहे, पण पुस्तक तिथे ठेवल्यामुळे पुस्तक दिसत नाही आहे. तर मी हा पुस्तक जो आहे तो खालीच ठेवून घेणार आहे. हा पुस्तक मी खालीच ठेवलेली आहे. छोटीशी रांगोळी आपल्याला काढून घ्यायचं आहे. कितीही सुंदर जर रांगोळी तुम्ही काढला असतील किंवा काढलेला असेल तर स्वस्तिक शिवाय तो रांगोळी अपूर्ण असतो. ज्यावेळेस आपण रांगोळी काढत असतो त्यावेळेस आपल्याला थोडीशी हळदी कुंकू त्यावरती वाहून घ्यायची आहे. मी छोटे छोटे फुलं इथं काढून घेणार आहे. अशा प्रकारे जर फूल काढलात ना खूप सुंदर दिसतात. त्यामध्ये आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे. हे फुलं खूपच उठून दिसत असतात, तर हे पाहू शकता तुम्ही. तर आजची माझी पूजा संपूर्ण झालेली आहे. आरती करायचं आहे. आरती मी नंतर करेल, कारण मला नैवेद्य करायचा आहे. तर नैवेद्य केल्यानंतरच मी आरती करत असते. तर अशा प्रकारे मी पूजा केलेली आहे. आता वाजलेले आहेत 6:30, म्हणजे एका तासामध्ये पूजा कंप्लीट झालेला आहे. कसं ज्यावेळेस आपल्याला पूजाची तयारी करायची असते ती तयारी मी अगोदरच करून घेत असते. एक ताट घेत असते, व्यवस्थित पूजाला जे जे लागत असतात ते ताटामध्ये ठेवत असते आणि लवकर आपली पूजा होतं आणि कुठलीही घाई गडबडी होत नसते. व्यवस्थित पूजा मांडणी होत असते.
तर बघू शकता अशा प्रकारे मी पूजा केलेली आहे. तर ही पूजा तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.